तर जय महाराष्ट्र पब्लिक, मी तुमचं अमोल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. तर आता वाजलेले संध्याकाळचे 5-5:30 आणि मी आलेले शेतामध्ये येण्याचं कारण असं आहे की आज आपलं जे ते फुलगोबी लावण्यासाठी दांड वगैरे तयार केलेली आणि ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला आलेलं आहे. म्हणजे आज थोडं बाहेर गेलो होतो मी आणि तसं यायला थोडा उशीर झाला, त्याच्यामुळे आता दुपारी व्हिडिओ शूट करू शकलो नाही. त्याच्यामुळे जे ते आता संध्याकाळी शूट करायला लागलो. चला, हे पाहू शकता आपलं वावर जे आता फारंटून वखरून डबल काढलं, त्याच्यानंतर जे ते अशा प्रकारे दांड तयार केले आपण. पाहू शकतो तुम्ही अशा प्रकारे जे ते आपलं याच्यामध्ये डुब्बं चालणं अशा प्रकारे आपण जे ते दांड पाडून घेतलेले, म्हणजे जेणेकरून याच्यामधलं गवत सुद्धा निघण आणि लागवड जी ती ह्या साईडला होईल, या साईडला आणि ह्या साईडला. म्हणजे हे जे वरम आहे म्हणजे ह्या साईडला पण होईल आणि ह्या साईडला पण, दोन्ही पण साईडने लागवड आपली चांगली होईल. आणि आपली फुलगोबीची जी पूर्ण लागवड जी ती आपल्या संपूर्ण वावरात करायची आपल्या. असं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की आपलं फुलगोबीचं रोप जे आहे ते आता लवकरच लागवडीसाठी येणार आहे आणि आपल्या रोपाला जे ते अजून 5-6 दिवस बाकी आहे. पण आपण अगोदरच तयारी कशासाठी करून ठेवली की जेणेकरून जर आता ही कशा माहिती का, ही पूर्ण काळी माती अजून पण ओली. आता याच्यामध्ये जर थोडा जरी पाऊस पडला ना तर 15 दिवस हे वाळत नाही आणि वापस येत नाही, जेणेकरून परत आपलं वावर जे तयार करायला उशीर होतो आणि होणार पण नाही आणि आपलं रोप जे आहे ते वाढून जाईल. त्याच्यामुळे अगोदरच तयारी करून ठेवलेली आपण आणि अशा प्रकारे आता दांड वगैरे पाडून ठेवले, जेणेकरून पाऊस जरी आला तरी आपली लागवड पूर्ण होऊन जाईल. चला तुम्हाला आपलं थोडंफार रोप वगैरे पण दाखवतो, कशी क्वालिटी आली काय आली. त्यानंतर औषध वगैरे मारलं होतं आणि खत पण दिलं होतं आणि आज परत पाणी भरलं. त्याच्यानंतर रोप चिमटल्यानंतर जी ती क्वालिटी बरीचशी सुधारलेली. तर हे पाहू शकता तुम्ही आता ही पूर्ण क्वालिटी असं पूर्ण टवटं रोप आलेलं आहे. आपलं पलीकडचं रोप जे आहे ते 1-2 दिवस अगोदर टाकलेले आणि याला जे आहे ते 2 दिवस लेट झालं होतं. अशी जी ती क्वालिटी असे पानं होते ना, त्यामुळे आपण जे ती इमेज वगैरे फवारणी केली होती जेणेकरून अशी किडे मरून जाते आणि त्याच्यानंतर जे ते अशी क्वालिटी आपल्याला मिळालेली औषधाची. आपलं जे आहे ते 2 रोपाचे आहे जेणेकरून आपल्या संपूर्ण शेतामध्ये जे ती लागवड होईल, कमी पडणार नाही आपल्याला. इकडून पाहू शकतो तुम्ही इथून तर तिथपर्यंत हे पूर्ण. फक्त यंदा जे आहे ते आपल्या फुलगोबीना आपल्याला धोका नाही दिला पाहिजे, नाही तर मग आपलं सगळं चांगलंच आहे की नाही. तसं आपल्याला धोका देत नाही म्हणा आपली फुलगोबी, तसं आपलं एक नंबर आहे. पाहिली चप्पलची ती क्वालिटीची, कारण की ही चप्पल आहे आपली पुरी 100 रुपयाची आणि आपल्या हातातला मोबाईल जे होतो पूर्ण डबल क्वालिटीचा आहे. ते आपला मोबाईल आहे पूर्ण 1 लाखाचा. ते तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे पाणी जे ते चढत नव्हतं त्यासाठी आपण जी ती पूर्ण लेवल केली होती. त्याचप्रमाणे आता ही कसं आपलं वावर भरपूर मोठं आहे, पाणी भरायला जरा टाईम लागतो, त्याच्यामुळे आपण 2 टप्पे केलेले. जसं पाहू शकता, इकडचा वरचा टप्पा, इकडचा दुसरा टप्पा, जेणेकरून मध्ये दांड मारून घेतला असा पूर्ण पाणी तिकडं जाईल. जास्त पाणी जे तिकडच्या खालच्या भागामध्ये चालत नव्हतं, म्हणजे पुढं पळत नव्हतं. तिकडं पण आपण असे काढून घेतलेले आणि जेणेकरून आता पाणी मस्तपैकी सगळ्या झाडापर्यंत पोहोचतो. चला तर मित्रांनो, आजच्या दिवसासाठी इथंच थांबतो. लवकरच भेटू आपल्या यूट्यूबच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय महाराष्ट्र.